विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातर्फे तसेच वन्यजीव विभागातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण फंडामेंटल्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन या विषयातील युनिट सेकंड कॉर्पोरेट कम्युनिकेशन यावर चर्चा करू. प्रमंडळामधील संदेशवहन. प्रमंडळामध्ये संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रभावी अशा संदेशवहन यंत्रणेचा अवलंब केला जातो. त्या ठिकाणी असणारी जी अधिकाऱ्यांची शृंखला आहे, कर्मचाऱ्यांची शृंखला आहे, त्या शृंखलेला या संदेशवहनाच्या माध्यमातून जोडलं जातं. यामध्ये उच्च पातळीवर अध्यक्ष असतात, त्याच्यानंतर एक मॅनेजिंग डायरेक्टर असतो, व्यवस्थापक असतात वेगवेगळ्या विभागाचे, तंत्रज्ञ, यंत्रज्ञ, पर्यवेक्षक, फोरमन, कामगार आणि इतर कर्मचारी त्या प्रमंडळामध्ये कार्यरत असतात. प्रमंडळाचे अध्यक्ष त्या प्रमंडळाची ध्येय धोरणे ठरवतात, त्या संबंधित निर्णय घेतात, प्रमंडळाचे संचालन करतात आणि प्रत्येक व्यक्तीची, कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करतात. आणि या सर्वांकडून प्रभावी असं संदेशवहन घडून येणं जे आवश्यक असतं, त्यासाठी प्रभावी अशा कम्युनिकेशन नेटवर्कची उभारणी ते करतात, की ज्याच्या माध्यमामधून, या संदेशवहनाच्या जाळीच्या माध्यमामधून प्रत्येक विभागामध्ये उच्च दर्जाचं संदेशवहन घडून येईल. मग यासाठी प्रमंडळामध्ये फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क याची उभारणी केली जाते आणि यामार्फत संदेशवहन प्रभावीपणे करून घेतलं जातं. यासाठी प्रमंडळातील अनेक पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना संदेशवहन क्रियेच्या प्रभावी यंत्रणेने जोडल्या जाणाऱ्या विशिष्ट स्वरूपाला, आकाराला संदेशवहनाचं जाळं म्हणतात. ते जाळं प्रभावी असं तयार करण्याचं काम त्या संबंधित प्रमंडळातील जबाबदार अधिकारी करतात. आणि यामधून मग फॉर्मल कम्युनिकेशन, जे औपचारिक संदेशवहन असतं, ते चालवलं जातं आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन हे सुद्धा त्या प्रमंडळामध्ये घडून येतं. यामध्ये पहिल्यांदा आपण पाहू फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क. औपचारिक संदेशवहनाचं जाळं किंवा जाळी निर्माण केली जाते आणि याच्या माध्यमातून अतिशय नियमबद्धरित्या, चाकोरीबद्ध पद्धतीनं संदेशवहन प्रत्येक विभागामध्ये, संपूर्ण प्रमंडळामध्ये घडवून आणलं जातं. यामध्ये पहिला मुद्दा येईल डाऊनवर्ड कम्युनिकेशन, म्हणजे वरून खालच्या दिशेनं होणारं संदेशवहन. यामध्ये वरिष्ठ पातळीवरील जे अधिकारी असतात, ते अधिकारी संदेश आणि सूचना कनिष्ठ स्तराकडं, म्हणजे खालच्या लेवलचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडं प्रवाहित करतात. संदेश, सूचना ज्या काय आहेत त्या दिल्या जातात. हे जनरली एकतर्फी संदेशवहन होतं. वरिष्ठांकडून कनिष्ठांकडं संदेश पास होतात, परंतु खालच्या स्तराकडून, कनिष्ठांकडून संदेश यामध्ये स्वीकारले जात नाहीत. यापुढचा आहे फॉर्मल कम्युनिकेशनचाच एक पार्ट, अपवर्ड कम्युनिकेशन. वरच्या दिशेने केलं जाणारं संदेशवहन, म्हणजे यामध्ये वरिष्ठ पातळीकडून आलेले संदेश, सूचना प्राप्त झाल्यानंतर खालच्या लोकांनासुद्धा, कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांनासुद्धा आपल्याकडून आपल्या सूचना, संदेश, विनंती
वरिष्ठ पातळीकडं वरच्या दिशेला प्रवाहित करता येते, मांडता येते. आणि पुढचाच पार्ट आहे यामधला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, समांतर पातळीवरील संदेशवहन. हा एक फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्कचा एक पार्ट आहे. यामध्ये समान पातळीवर काम करणारे अधिकारी, व्यवस्थापक हे सर्वजण एकत्र येऊन संदेशाची देवाणघेवाण करतात आणि एकमेकाला जी आवश्यक माहिती असेल ती माहिती एकमेकांना यामधून पुरवल्या जाते. यानंतर इन्फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क और ग्रेप वाईन कम्युनिकेशन नेटवर्क हा एक पार्ट आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन नेटवर्कचा. यामध्ये याच नेटवर्कला ग्रेप वाईन कम्युनिकेशन नेटवर्क असं सुद्धा म्हणतात, की ज्या पद्धतीनं जे द्राक्षवेली असतात त्या वेड्यावाकड्या कोणत्याही दिशेला वाढलेल्या असतात, पसरत असतात, त्याच पद्धतीनं इन्फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये संदेशवहन कुठल्याही नियमाचा अवलंब न करता कोणत्याही दिशेनं प्रवाहित होते, अतिवेगानं प्रसारित होते. म्हणून याला इन्फॉर्मल कम्युनिकेशन किंवा ग्रेप वाईन कम्युनिकेशन नेटवर्क असं म्हणतात, की ज्या ठिकाणी कुठल्याही संदेशवहन यंत्रणेचा, नियमांचा, फ्रेमचा, चौकटीचा अवलंब केला जात नाही. तर ह्या दोन माध्यमातून फॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्क आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन नेटवर्कच्या माध्यमातून प्रमंडळामध्ये संदेशवहन मोठ्या पातळीवर घडवून आणलं जातं आणि प्रत्येक विभाग एकमेकाला जोडला जातो. यानंतर पुढचा पार्ट आहे बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन. संदेशवहनामध्ये कोणकोणते अडथळे येतात की ज्यामुळं संदेशाची देवाणघेवाण यंत्रणा बाधित होते, संदेशवहन यंत्रणा प्रभावीपणे राबवणं अशक्य होतं. यामध्ये 4 प्रकारचे हे बॅरियर्स आहेत, अडथळे आहेत. सिमॅन्टिक बॅरियर्स, सायकोलॉजिकल बॅरियर्स, ऑर्गनायझेशनल बॅरियर्स आणि पर्सनल बॅरियर्स असे हे 4 प्रकारचे बॅरियर्स आहेत. याचा विस्तारानं आपण अभ्यास करू. पहिल्यांदा पाहू आपण आता सिमॅन्टिक बॅरियर्स, की ज्याला आपण शब्दार्थासंबंधी किंवा शब्दरचनेसंबंधीचे अडथळे असं संबोधू, की ज्यामध्ये या शब्दांचा वापर विचारपूर्वक केला जात नाही, त्यामुळं असे अडथळे निर्माण होतात. यामधलाच प्रकार पहिला आहे बॅडली एक्सप्रेस्ड मॅसेज. चुकीच्या शब्दांचा वापर करून संदेश निर्माण करणे. यामध्ये जे शब्द जे आवश्यक आहेत, संदेशामध्ये ज्याचा वापर होणं आवश्यक आहे, ते शब्द न वापरले जाता चुकीच्या शब्दाचा वापर केला जातो आणि जे प्रभाव पाडणारे किंवा अर्थपूर्ण असे शब्द असतात ते शब्द वापरले जात नाहीत. त्यामुळं संदेशवहन क्रिया बाधित होते. त्यानंतर आहे सिम्बॉल विथ डिफरंट मिनिंग्स. द्विअर्थी शब्दांचा वापर यामध्ये होतो, की शब्द असे राहतात की एका शब्दाचे 2-2 अर्थ निघतात. काही सिम्बॉल असतात की ज्या ठिकाणी वापरू नये त्या ठिकाणी वापरले जातात. मग त्यामुळं काय होतं की संदेश प्राप्तकर्त्याला त्या संदेशाचा अर्थ लावणं अवघड होतं. त्याला जो अर्थ प्राप्त व्हायला पाहिजे तो प्राप्त होत नाही आणि संदेशदात्याला जो संदेश पाठवल्यानंतर अपेक्षित ॲक्शन होणं आवश्यक आहे ती सुद्धा संदेशदात्याकडून केल्या जाऊ शकत नाही. म्हणून हा एक अडथळा त्यामध्ये येतो. त्यानंतर आहे फॉल्टी ट्रान्सलेशन. काही बाबतीत एका भाषेमध्ये असलेला संदेश दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करावा लागतो, पत्राचं ट्रान्सलेशन करावं लागतं. मग यावेळेस जर त्या भाषांतर करणाऱ्या व्यक्तीला दोन्ही भाषेचं ज्ञान चांगल्या प्रकारचं असेल तर ती व्यक्ती त्या पत्राचा संदेशाचा अर्थ व्यवस्थित लावेल आणि भाषांतर चांगल्या प्रकारे करेल. परंतु बऱ्याच वेळेस असं पाहायला मिळतं की त्या व्यक्तीला एखाद्या भाषेचं ज्ञान असतं पण ज्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचं त्याचं ज्ञान असत नाही आणि त्यावेळेस मग ते ट्रान्सलेशन
चांगल्या प्रकारचं अर्थपूर्ण होऊ शकत नाही आणि मग त्या ठिकाणी संदेशवहनामध्ये अडथळे निर्माण होतात, संदेश समजू शकत नाही. यानंतर अनक्लेरिफाईड अजम्पशन्स. संदेशामधून कोणता गृहीत अर्थ संदेश द्यायचा आहे याचं क्लॅरिफिकेशन यामध्ये होत नाही. म्हणजे संदेशदात्याला जो संदेश द्यायचा आहे तो संदेश, तो अर्थपूर्ण संदेश देणं क्लिअर कट नसल्यामुळं तो संदेश प्राप्तकर्त्याला क्लिअर कट समजत नाही, त्याचा अर्थ लावता येत नाही आणि संदेशाला मग रिस्पॉन्स कसा द्यावा हे सुद्धा त्या व्यक्तीला लक्षात येत नाही. म्हणून ही अडचणसुद्धा संदेशवहनामध्ये बाधा निर्माण करते. त्यानंतर आहे टेक्निकल जार्गन. तांत्रिक भाषा किंवा तांत्रिक शब्दजाल. ही भाषा सायंटिस्ट लोक मोठ्या प्रमाणामध्ये यूज करतात. ती जवळपास कोड लँग्वेज असते आणि ती लँग्वेज इतर कुणालाही समजत नाही. अशाच प्रकारचा जर या भाषेचा जर वापर आपण केला, समजा तांत्रिक भाषा वापरली, तर प्रमंडळामध्ये सुद्धा संदेश देण्यामध्ये आणि घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात आणि मग कामाचा उरक होत नाही. मोठ्या प्रमाणावर व्यवस्थितपणे प्रत्येक सदस्याला काम करणं शक्य होत नाही आणि क्विक ॲक्शन घेणं शक्य होत नाही. यानंतर आहे बॉडी लँग्वेज अँड गेस्चर डिकोडिंग. संदेश देताना जी बॉडी लँग्वेज असते त्यामध्ये आणि बोलण्यामध्ये एक वाक्यता असणं आवश्यक आहे. शारीरिक हावभाव आणि बोलणे यामध्ये एक वाक्यता असणं आवश्यक आहे. म्हणजे जसं आता तुमचे शब्द आहेत, बोलणं आहे, त्याला अनुसरूनच शरीराचे हावभाव झाले पाहिजेत, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असले पाहिजेत की ज्यामुळं तो संदेश पुढच्या व्यक्तीला समजणं शक्य होईल, सुलभ होईल. यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळू. तो आहे सायकोलॉजिकल बॅरियर्स. मानसशास्त्रीय किंवा मानसिक अडथळे. हे अडथळे निर्माण होतात संदेशवहन प्रक्रियेमध्ये, प्रमंडळामध्ये. यामध्ये पहिलं आहे प्री मॅच्युअर इव्हॅल्युएशन. काही लोक गडबड धांदलीमध्ये मॅसेज अर्धवट ऐकतात आणि लगेच त्याचं मूल्यमापन करतात, प्री मॅच्युअर इव्हॅल्युएशन करतात. म्हणजे पूर्ण संदेश ऐकल्यानंतर त्याच्यावर विचार करून जी ॲक्शन घ्यायला पाहिजे तसं न करता अर्धवट मॅसेज ऐकणे आणि तेवढ्याचाच अर्थ लावणे आणि क्विक ॲक्शन देणे, यामुळं संदेशवहनामध्ये बाधा येते आणि जे संदेशवहनाचं उद्दिष्ट आहे ते साध्य होत नाही आणि त्या ठिकाणी मग ते पुढची जी कृती व्हायला पाहिजे, त्या ॲक्शनवर पुढं कृती होणं अपेक्षित आहे, ती कृती होऊ शकत नाही. त्यानंतर आहे लॅक ऑफ अटेन्शन. लक्षपूर्वक न ऐकणे किंवा त्या संदेशाकडं लक्ष न देणे. बरेच लोक असे असतात की ज्यांच्या मनामध्ये काहीतरी विचार वेगळाच चालू असतो आणि ते मग एखाद्या कंपनीच्या बैठकीमध्ये बसलेले असतात, तिकडं मार्गदर्शन चालू असतं, चर्चा चालू असते आणि यांचं लक्ष त्याकडं नसतं. हे कुठंतरी त्यांचं मन भरकटत जातं आणि त्यावेळेस त्यांना तो त्या सभेमधून त्या पुढच्या व्यक्तीकडून दिला जाणारा जो संदेश आहे तो चांगल्या प्रकारे ग्रहण केल्या जाऊ शकत नाही, ग्रहण होत नाही आणि त्यामुळं मग त्यांना जो प्रतिसाद द्यायचा आहे, मीटिंगमध्ये काही बाब मांडायची आहे किंवा त्यांना काही प्रश्न विचारले गेले तर त्याचं ते उत्तर समर्पकपणे देऊ शकत नाहीत. यानंतर आहे लॉस बाय पुअर ट्रान्समिशन अँड पुअर रिटेन्शन. जे संदेश ट्रान्समिट होतात, प्रसारित होतात, यामध्ये काही बाधा असेल किंवा ते संदेश पाठवण्यासाठीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे माध्यम आहे ते जर चांगलं नसेल, त्याचा दर्जा चांगला नसेल तर संदेश चांगल्या प्रकारे प्रसारित होऊ शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना ऐकू येणार नाही, त्यांना समजणार नाही, उमजणार नाही. तसेच लोकांमध्ये जी धारणा शक्ती आहे, एखाद्या व्यक्तीची मानसिकता
चांगली नसेल, त्याच्या मनामध्ये काही द्विधा मनस्थिती निर्माण झालेली असेल, तर त्यावेळेस ती व्यक्ती त्याला प्राप्त होणारा जो संदेश आहे तो संदेश चांगल्या पद्धतीनं धारण करू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही. आणि यानंतर आहे डिस्ट्रस्ट ऑफ कम्युनिकेटर. जो कम्युनिकेटर आहे आणि जो संदेश प्राप्त करता आहे यांच्यामध्ये परस्पर अविश्वास निर्माण होणे. कम्युनिकेटरला असं वाटू शकतं की आपण ज्या व्यक्तीला संदेश देत आहोत ती व्यक्ती विश्वासू नाही. म्हणजे त्या व्यक्तीला जर त्या पुढच्या व्यक्तीवर विश्वास वाटत नसेल, परस्पर विश्वासाचा अभाव असेल, तर त्यावेळेस या मानसिकतेतून संदेश योग्य प्रकारे दिल्या जाऊ शकत नाहीत, ग्रहण केल्या जाऊ शकत नाहीत. यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळू. तो आहे ऑर्गनायझेशनल बॅरियर्स, संघटनात्मक गतिरोध. संघटनेमध्ये अशी काही यंत्रणा, धोरणं राबविली जातात की ज्याचा संदेशवहनावर वाईट परिणाम होतो. त्यामध्ये आहे ऑर्गनायझेशनल पॉलिसी. एखाद्या प्रमंडळामध्ये, संघटनेमध्ये मुक्तपणे संदेशवहन प्रक्रिया राबविण्यास प्रतिबंध केलेला असेल किंवा एखाद्या सुपेरियर व्यक्तीकडं जर अधिकार केंद्रित झालेले असतील, अशा एक केंद्रीय व्यवस्थेमध्ये त्यांच्या धोरणानुसार संदेशवहन प्रभावीपणे होऊ शकत नाही. एकाच व्यक्तीच्या हातामध्ये संदेशवहनाची सूत्र एकवटलेली असतात. यानंतर आहे रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्या ऑर्गनायझेशनमध्ये संदेशवहन कोणी करावं, कशा पद्धतीनं करावं, कोणत्या नियमाच्या आधारे करावं, असे काही नियम्स घालून दिलेले असतील. ते रेस्ट्रिक्शन्स संदेशवहन क्रियेला प्रभावित करतात. त्या नियमाला धरूनच संदेशवहन करावं लागतं. नियमाच्या कक्षा ओलांडून संदेशवहन करता येत नाही. म्हणजेच त्या प्रमंडळामध्ये, संघटनेमध्ये संदेशवहनावर नियंत्रण प्रस्थापित होतात. संदेशवहन मुक्तपणे होऊ शकत नाही. त्यानंतर आहे स्टेटस रिलेशनशिप. संस्थेमध्ये जे काही अधिकारी असतात, अधिकार शृंखला असते. वरिष्ठ पातळीवरील पदे, कनिष्ठ पातळीवरील पदे, कर्मचारी हे जे असतात यांच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा दर्जा उच्च असल्यामुळं काही न्यूनगंड निर्माण होतो, पदाचा अभिमान निर्माण होतो. मग ते आपले अधिकार जपण्यासाठी, आपलं स्टेटस जपण्यासाठी मन खोलून कनिष्ठांसोबत संदेशवहन करत नाहीत, त्यांनी दिलेल्या सूचनाचा आदर करत नाहीत आणि त्यामुळं संदेशवहनामध्ये अडथळा निर्माण होतो. यानंतर आहे कॉम्प्लेक्सिटी इन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. संघटनेमध्ये अशी काही संरचना केलेली असते, त्यामुळं गुंतागुंत निर्माण होते. काही लोकांना भरपूर अधिकार दिलेले असतात, काही लोकांना अधिकार दिलेले नसतात किंवा काही लोकांच्या सूचनांचा वगैरे अनादर केला जातो. मग एखाद्या व्यक्तीकडेच अधिकार जास्त असल्यामुळं, पॉवर जास्त असल्यामुळं दिरंगाई निर्माण होते. अनेक पदांची साखळी असल्यामुळं वरिष्ठ पातळीवरून कनिष्ठ पातळीपर्यंत तो संदेश पास होण्यासाठी भरपूर वेळ निघून जातो. गुंतागुंत वाढत जाते. वेळप्रसंगी संदेशामध्ये काही बदलही होऊ शकतात, केल्या जाऊ शकतात. म्हणजे संदेशवहन क्रिया गुंतागुंतीची बनते आणि बाधित होते. यानंतर आहे ऑर्गनायझेशनल फॅसिलिटीज. एखाद्या प्रमंडळामध्ये, संघटनेमध्ये प्रभावी अशी संदेशवहन यंत्रणा राबवण्यासाठी फॅसिलिटीज उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी सूचनापेटी उपलब्ध करून देणे, त्याच्यानंतर सोशल अँड ॲन्युअल गॅदरिंग घेणे, म्हणजे एकमेकांचे भेटीगाठी होतील, एकमेकामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळेल, मीटिंग घेतल्या जाव्यात की ज्यामुळे एकमेकांना बोलता येईल, चर्चा करता येईल, ओळखीपाळखीचं रूपांतर दृढ होईल.
यासाठी ऑर्गनायझेशनमध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं आवश्यक आहे की ज्यामुळं त्या संघटनेमधले संदेशवहनातील जे अडथळे आहेत ते दूर होतील. परंतु असे कार्यक्रम जर घेतले नाही तर त्या संघटनेमधले संदेशवहन यंत्रणा प्रभावित होते आणि चांगल्या पद्धतीने संदेशवहन त्या ठिकाणी केलं जाऊ शकत नाही. यानंतर आहे ओव्हरलोड इन्फॉर्मेशन. एखाद्या व्यक्तीकडं, व्यवस्थापकाकडं भरमसाठ माहिती असते. मग त्या माहितीचा अवलंब करून ते संदेशवहन करतात. पण काय होतं, त्या संदेशामध्ये अकारण असं जास्तीचं स्पष्टीकरण दिलं जातं. म्हणजे संदेश जो छोटा शॉर्ट बट स्वीट व्हायला पाहिजे तो विस्तारानं मोठा होत जातो, स्पष्टीकरण मोठं होतं. आणि त्यामुळं असं झालेलं मोठं स्पष्टीकरण, मोठा संदेश लोकांना ऐकावे वाटत नाही आणि मग वाचावाही वाटत नाही आणि त्यामधून मग ते अडथळे संदेशवहनामध्ये निर्माण होतात. यानंतर पाहू आपण पर्सनल बॅरियर्स. काही वैयक्तिक अडथळे असतात व्यावसायिक संदेशवहनामध्ये, प्रमंडळाच्या संदेशवहनामध्ये ते निर्माण होतात. प्रमंडळामध्ये अनेक कर्मचारी असतात, अनेक अधिकारी असतात, शेकडो कर्मचारी विचारांचे देवाणघेवाण करतात. मग हे काम करत असताना पर्सनल बॅरियर्स काही निर्माण होतात. संदेशवहनामध्ये त्याचे काही अडथळे निर्माण होतात. त्यातला पहिला आहे फिअर ऑफ चॅलेंज टू अथॉरिटी. जे उच्च पातळीवरील अधिकारी आहेत, अथॉरिटी आहे, यांना चॅलेंज कसं करावं अशी एक भीती निम्न पातळीवरील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते. वरिष्ठांचं दडपण त्यांच्या मनावर असतं. मग त्यांच्याकडे काही चांगले आयडिया असतील किंवा काही त्यांना सांगावयाचं असलं तरीही त्यांना मग ती भीती वाटल्यामुळं ते प्रभावीपणे संदेशवहन यंत्रणेमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. त्यानंतर आहे लॅक ऑफ कॉन्फिडन्स ऑफ सुपिरियर्स इन हिज सबऑर्डिनेट्स. जे सुपिरियर पॉवरवर असणारे अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या हाताखाली असणारे सबऑर्डिनेट जे सहकारी आहेत यांच्यामध्ये संदेशवहनाची देवाणघेवाण करत असताना कॉन्फिडन्स नाही असं वाटतं की त्यांच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास वाटत नाही, त्यांच्याशी संदेशवहन त्यांना करावं वाटत नाही. मग हा अशी अविश्वास असल्यामुळं ते आपल्या सबऑर्डिनेटसोबत मुक्तपणे, दिलखुलासपणे संदेशवहन करू शकत नाहीत. मोजकंच बोलतील, मोजकाच संदेश देतील, मग त्यामधून ते क्लॅरिटी होणार नाही आणि संदेशवहन चांगल्या पद्धतीनं होऊ शकणार नाही. त्यानंतर आहे अनविलिंग टू कम्युनिकेट. काही कर्मचारी असतात की ज्यांना निसर्गानंच काही मर्यादा घालून दिलेल्या असतात. त्यांच्या मनामध्ये बोलण्यासंदर्भामध्ये, एखाद्या चर्चेमध्ये भाग घेण्यासंदर्भामध्ये एक भीती निर्माण झालेली असते. त्यांना वाटतं की आपण विचार प्रकट केल्यानंतर आपले हे विचार नाकारले जातील, त्याचा अवमान होईल, मग त्यापेक्षा आपण न बोललेलं बरं, चर्चेमध्ये संदेशवहनामध्ये भाग न घेतलेलं बरं, मौन पाळलेलं बरं असं त्यांना वाटतं. किंवा असंही वाटतं की आपण बोलून मग आपल्या वरिष्ठांच्या मर्यादेचा भंग करत आहोत किंवा आपली मर्यादा ओलांडून जात आहोत, त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करत आहोत, असा एक त्यांच्या मनामध्ये भास निर्माण होतो आणि त्यामुळं अशा व्यक्ती संदेशवहनामध्ये भाग घेत नाहीत. त्यानंतर आहे लॅक ऑफ प्रॉपर इन्सेंटिव्ज. कर्मचाऱ्यांना, मग तो कुठल्याही स्तरावरचा असो, प्रमंडळामधील या कर्मचाऱ्यांमध्ये संदेशवहन गुण विकसित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. परंतु प्रमंडळामध्ये अशा प्रोत्साहनपर बाबीचा अभाव दिसून येतो आणि मग हे कर्मचारी त्या प्रोत्साहनाच्या अभावी प्रभावी संदेशवहनापासून अलिप्त राहतात
आणि मग संदेशवहन प्रक्रिया प्रभावी होऊ शकत नाही. त्यानंतर आहे त्यानंतर आहे ॲटिट्यूड ऑफ सुपिरियर्स. जे सुपिरियर्स आहेत, प्रमंडळामधले अधिकारी आहेत, यांच्या मनामध्ये सुद्धा एक इगो असतो. तो एक पर्सनल बॅरियर आहे आणि त्या बॅरियरमुळं अशा व्यक्ती आम्ही उच्च दर्जाचे आहोत असं त्यांना वाटतं आणि त्यामुळं ते आपल्या कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकत नाहीत, त्यांना आपलंसं करत नाहीत आणि त्याचा उलट परिणाम म्हणजे त्यांच्या ॲटिट्यूडमुळं त्या प्रमंडळामध्ये चांगल्या प्रकारचं संदेशवहन घडून येऊ शकत नाही. आणि यानंतर आहे लॅक ऑफ टाईम. भरपूर कामं असतात प्रमंडळामध्ये. कामाचा प्रत्येक व्यक्तीवर ताण असतो. जे व्यवस्थापक असतात त्यांना तर खूप मोठी जबाबदारी असते. लोकांकडून काम करणं, त्यांच्या समस्या सोडवणं, वेगवेगळा पत्रव्यवहार करणं, मीटिंग अटेंड करणं, मीटिंगमध्ये आपली विभागाची बाजू मांडणं आणि मग होतं काय तर रात्र थोड्याने सोंग फार असा प्रकार होतो. आणि त्या वेळेच्या अभावी हे अधिकारी, हे व्यवस्थापक प्रमंडळामध्ये चांगल्या प्रकारे संदेशवहन यंत्रणा राबवू शकत नाहीत, संदेशवहन घडून आणू शकत नाहीत. आणि त्यानंतर आहे लॅक ऑफ अवेअरनेस. प्रमंडळामधील जे कर्मचारी असतात यांच्यामध्ये संदेशवहनाविषयी जागरूकता निर्माण केली जात नाहीत किंवा स्वतः ते सजग असत नाहीत. जे नवनवीन संदेशवहनाचे माध्यमं आहेत, साधनं आहेत, त्यांचा वापर करण्यासाठी ते सहजासहजी तयार होत नाहीत, त्याचा अंगीकार करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळं मग त्या जागरूकतेच्या अभावी संदेशवहन प्रभावीपणे होऊ शकत नाही आणि त्याचा फटका मग संबंधित त्या विभागाला, प्रमंडळाला बसू शकतो. यानंतर आपण पुढील बाबीकडे वळूयात, ज्यामध्ये आपल्याला बॅरियर्स जे आहेत कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये येतात त्यावरील उपाययोजना अभ्यासायच्या आहेत. त्यामधील पहिला मुद्दा आहे फुल इन्फॉर्मेशन. जो संदेश आपण देणार आहोत तो संदेश परिपूर्ण असावा, त्यामध्ये परिपूर्ण माहिती असावी की जेणेकरून दिलेला संदेश थोडक्यामध्ये, शॉर्टमध्ये दिला जाऊ शकेल आणि तो संदेश संबंधितापर्यंत पोहोचेल. म्हणजेच त्या संदेशामध्ये असणारी जी माहिती आहे ते परिपूर्ण असावी, संदेश पूर्ण असावा. त्यानंतर आहे म्युच्युअल ट्रस्ट, परस्पर विश्वास. संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता यामध्ये परस्पराविषयी विश्वास असणं आवश्यक आहे. संदेशदात्यानं दिलेला संदेश प्राप्तकर्त्यानं तो स्वीकारला पाहिजे, तो लक्षपूर्वक वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे की ज्यामुळं त्याला प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीनं देता येईल, प्रभावी प्रतिक्रिया देता येईल. यानंतर आहे ॲप्रोप्रिएट लँग्वेज. जो संदेश आपण देणार आहोत त्या संदेशासाठी संदेश प्राप्तकर्त्याचा वर्ग, त्याचं नॉलेज, त्याच्यामध्ये असलेली जागरूकता लक्षात घेऊन समर्पक आणि योग्य पद्धतीनं तो संदेश दिला पाहिजे आणि त्याला समजेल त्या भाषेमध्येच दिला पाहिजे. त्याला जी भाषा अवगत आहे त्याच भाषेमध्ये संदेश देण्याची प्रक्रिया अवलंबिणं आवश्यक आहे. यानंतर आहे प्रॉपर इंटरपर्सनल रिलेशनशिप. कर्मचारी, अधिकारी जे प्रमंडळामध्ये कार्यरत असतात यांच्यामध्ये फ्री अँड फ्रँक असे संबंध असले पाहिजे, सुदृढ संबंध असले पाहिजेत की ज्यामुळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संदेशाची देवाणघेवाण करता येईल, विचार प्रकट करता येतील आणि त्या संदेशावर चांगल्या पद्धतीनं अंमल करता येईल. यानंतर पाहू आपण सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट चॅनल. संदेशवहन
प्रक्रिया प्रभावी घडवून आणण्यासाठी संदेशवहनाचे जे वेगवेगळे माध्यमं आहेत, त्या माध्यमापैकी एखाद्या अतिशय प्रभावी आणि आपल्या प्रमंडळाला सूट होईल अशा चॅनलचा, माध्यमाचा वापर करणं आवश्यक आहे. तरच त्या प्रमंडळामध्ये संदेशवहन प्रभावीपणे घडून येऊ शकेल. यानंतर आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. परस्पर मतैक्य असलं पाहिजे. कर्मचाऱ्यांमध्ये परस्पराबद्दलची समजूतदारपणाची भावना असली पाहिजे. एकमेकांच्या भावनांची कदर त्यांनी केली पाहिजे. तरच त्या ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमुळं प्रभावी संदेशवहन घडून येऊ शकतं. एकमेकांच्या त्यांनी अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि सोडवल्या पाहिजे. तरच प्रभावी संदेशवहन त्या प्रमंडळामध्ये घडून येऊ शकतं. त्यानंतर आहे एम्पॅथी इन कम्युनिकेशन. दुसऱ्याच्या अंतरंगामध्ये शिरणे, दुसऱ्यांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही याची काळजी घेणे. संदेशवहन प्रमंडळामध्ये घडून येत असताना अनेक कर्मचारी एकमेकाच्या संपर्कामध्ये असतात. त्यांच्यामध्ये सहानुभूतीची भावना एकमेकाबद्दल असणं आवश्यक आहे. त्यांनी एकमेकाच्या अंतरंगामध्ये शिरणं आवश्यक आहे. एकमेकांना अतिशय जवळून त्यांनी ओळखणं आवश्यक आहे. कुणी कोणाला भावनांना ठेच पोहोचणार नाही अशा पद्धतीनं संदेशवहन करणं आवश्यक आहे. तरच त्या ठिकाणी प्रभावी संदेशवहन घडून येऊ शकतं. यानंतर यातलाच पार्ट आहे टू वे कम्युनिकेशन. हे एक सोल्युशन आहे प्रभावी संदेशवहनासाठी, प्रमंडळ संदेशवहनासाठी, अडथळे दूर करण्यासाठी. दुतर्फी संदेशवहन असणं आवश्यक आहे प्रमंडळामध्ये. जर दोन्ही बाजूनं संदेशवहन झालं, उच्च पातळीकडून कनिष्ठ पातळीकडं आणि कनिष्ठ पातळीकडून वरिष्ठ पातळीकडं, तर त्यावेळेस त्या ठिकाणी संदेशवहन प्रभावीपणे होऊ शकतं. कनिष्ठ पातळीवर जरी काही कर्मचारी काम करत असतील तर त्याच्या अनुभवाचा फायदा त्या प्रमंडळाला मिळू शकतो. त्याच्याकडे काही चांगले आयडिया असू शकतात. हे टू वे कम्युनिकेशनच्या माध्यमामधून शक्य होतं. त्यानंतर आहे सपोर्टिंग वर्ड्स विथ ॲक्शन्स. जे आपण बोलतो त्याला अनुरूप अशी ॲक्शन असली पाहिजे त्या संदेशदात्याची. दाता जो विचार प्रकट करतो, संदेश देतो, त्याच पद्धतीनं त्याच्या ॲक्शनमध्ये, कृतीमध्ये आणि त्या बोलण्यामध्ये ताळमेळ असणं आवश्यक आहे. त्याची कृती काही वेगळीच आहे आणि बोलणं काही वेगळंच आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी मग कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर असा विश्वास निर्माण होऊ शकत नाही. त्या यंत्रणेमध्ये दोष निर्माण होतात, मतभेद निर्माण होतात. म्हणून जे आपण बोलतो त्याच पद्धतीनं त्या संबंधित अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी कृतीसुद्धा तशीच करणं आवश्यक आहे. यानंतर आहे एक्झाम्पल्स अँड व्हिज्युअल एड्स. संदेशवहन प्रभावीपणे घडून येण्यासाठी एखादी मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये व्हिज्युअल एड्सचा वापर केला पाहिजे. वेगवेगळे उदाहरणं दिली पाहिजेत. चार्टचा अवलंब केला पाहिजे. डायग्राम्सचा वापर केला पाहिजे. इमेजेस वापरल्या पाहिजेत की ज्यामुळं संदेश लोकांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत, तळागाळापर्यंत चांगल्या पद्धतीनं प्रवाहित होऊ शकेल. म्हणून ह्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे संदेशवहन केलं जातं त्यासाठी अशा साधनांचा प्रामुख्यानं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे गुड लिसनिंग. चांगल्या पद्धतीनं श्रवण करणे. श्रवण क्रिया ही बौद्धिक क्रिया आहे. अतिशय जीव लावून संदेशदाता जो काही संदेश देत आहे तो ऐकणं आवश्यक आहे. तरच तो संदेश चांगल्या प्रकारे ग्रहण केला जाऊ शकतो आणि त्यावर प्रतिक्रियासुद्धा आपल्याला देता येते. म्हणून अतिशय लक्षपूर्वक संदेश ऐकण्याची प्रक्रिया पार पडणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे डिलेइंग रिॲक्शन्स.
संदेश प्रसारित झाल्यानंतर आणि तो प्राप्त झाल्यानंतर त्या संदेशाचा अतिशय काळजीपूर्वक अर्थ लावून वाचन करून त्याच्यावर चिंतन मनन करून त्यावर रिॲक्शन देणं आवश्यक आहे, प्रतिसाद देणं आवश्यक आहे. गडबड धांदलीमध्ये जर अर्धवट संदेश वाचला आणि ऐकला आणि प्रतिक्रिया दिली की त्यामधून काही इप्सित साध्य होऊ शकत नाही. म्हणून रिॲक्शन देत असताना तो संदेश चांगल्या पद्धतीनं ग्रहण केला जावा आणि नंतरच थोड्या वेळाने, थोडा उशिरा का होईना, त्याचं प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक यूज ऑफ इनफॉर्मल कम्युनिकेशन. जसं फॉर्मल कम्युनिकेशनचं नेटवर्क आहे प्रमंडळामध्ये असतं, तसंच इनफॉर्मल कम्युनिकेशनचं नेटवर्कसुद्धा प्रमंडळामध्ये चालू असतंच. आणि ह्यामध्ये कुठल्याही नियमांचा, चौकटीचा वापर केला जात नाही. पण या इनफॉर्मल कम्युनिकेशनच्या माध्यमातून, ग्रेप पॉईंट कम्युनिकेशनच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे संदेश अतिशय वेगाने प्रवाहित केले जाऊ शकतात, पास केले जाऊ शकतात. म्हणून त्या संबंधित विभागातील यंत्रणेने, व्यवस्थापकांनी संदेशवहनामध्ये काही पोकळी असेल ती भरून काढण्यासाठी अतिशय चातुर्याने अनौपचारिक संदेशवहन यंत्रणेचा, नेटवर्कचा वापर करून घेणं आवश्यक आहे. ही बाब त्या संबंधित विभागातील व्यवस्थापकांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि यानंतर आहे इव्हॅल्युएशन ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. जी संदेशवहनाची नेटवर्क आहे, इन्फॉर्मल आहे, फॉर्मल आहे, त्या नेटवर्कच्या माध्यमातून जे संदेशवहन केलं जातं प्रमंडळामध्ये, त्या संदेशवहन क्रियेचा, त्या चॅनलचा संबंधित यंत्रणेनं, अधिकाऱ्यांनी सातत्यानं अभ्यास करावा. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं मूल्यमापन करावं की ज्यामुळं संदेशवहन क्रियेमध्ये, प्रमंडळीय संदेशवहन क्रियेमध्ये ज्या काही उणिवा आहेत, समस्या आहेत, त्या उघड होतील आणि त्यामध्ये सुधारणा करता येतील आणि प्रभावी अशी संदेशवहनाची आणखीन एक सुधारित जाळी किंवा आवृत्ती निर्माण करता येईल. यानंतर आपण पुढच्या पार्टकडे वळू. प्रमंडळामध्ये किंवा सरकारी यंत्रणेमध्ये, समाजामध्ये, शैक्षणिक व्यवस्थांमध्ये संदेशवहन प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रुप डिस्कशन, सेमिनारचा वगैरे वापर केला जातो. ग्रुप डिस्कशन ही एक समूह चर्चा आहे. व्यक्तींचा समूह एक सामान्य उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, ते साध्य करण्यासाठी एकत्र येऊन त्यावर चर्चा करतो, विचारविमर्श करतो. त्यांच्या बोलण्यात व वर्तणुकीमध्ये एकसूत्रता असते, एक वाक्यता असते. कारण त्यांना जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्याचा पाठलाग करायचा असतो. तसं त्याच प्रकारे व्यावसायिक संघटनेमध्येही अनेक व्यक्तींचा समूह एकत्रित आलेला असतो. वेळोवेळी संघटनेच्या चौकटीत राहून समूह चर्चेच्या आधारे अनेक महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात, घेतले जातात. यासाठी प्रमंडळामध्ये, संघटनेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा घडवून आणावी लागते, मीटिंग्स घ्याव्या लागतात. व्यवस्थापकांचा मोठा वेळ संघटनेतील अनेक व्यक्तींशी चर्चा करण्यावर व्यतीत होतो. विचारविमर्श करावा लागतो, समस्येवर तोडगा शोधून काढावा लागतो. आणि यासाठी प्रमंडळामध्ये सुद्धा वेळोवेळी समूह चर्चा आयोजित केल्या जातात, बैठका आयोजित केल्या जातात, ग्रुप डिस्कशन केलं जातं. आणि यामधून त्या प्रमंडळाचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाचा पाठलाग करण्याचे मार्ग ठरवले जातात.
प्रमंडळामध्ये एखादी समस्या निर्माण झालेली असेल, ती समस्या सोडवण्यासाठी त्या चर्चेतून मार्ग काढला जातो. व्यवसायासंदर्भामध्ये काही नवीन माहिती असेल, ती माहिती सर्वांना देण्यासाठी ग्रुप डिस्कशन घडून आणलं जातं, बैठका घेतल्या जातात. भविष्यकालीन काही योजना प्रमंडळाच्या असतील, त्या योजना ठरवायच्या असतील, त्या योजनांवर चर्चा करण्यासाठी ग्रुप डिस्कशन घडून आणलं जातं. आणि या समूह चर्चेमध्ये त्या प्रमंडळातील अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर, वेगवेगळे विभागीय व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी सर्व एकत्रित येतात आणि चर्चेमध्ये त्या भाग घेतात. यानंतर सेमिनार हा एक पार्ट आहे, चर्चासत्र. चर्चासत्र एखाद्या महत्त्वाच्या विषयावर विचार मंथन करण्यासाठी भरवली जातात, घडवून आणली जातात. यामधून एखाद्या विषयावर सर्वकष विचारविनिमय केला जातो. मग असे जे चर्चासत्र आहेत, सेमिनार्स आहेत, हे चर्चासत्र देशातील आघाडीच्या काही औद्योगिक संस्था असतात त्या भरवतात. व्यावसायिक संस्था आहेत त्यासुद्धा असे चर्चासत्र भरवतात. शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, सरकारचे वेगवेगळे विभाग, देशातील आणि राज्यातील वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था अशा चर्चासत्रांचं आयोजन करतात. आणि या चर्चासत्रामध्ये आवर्जून तज्ज्ञ लोकांना, एक्सपर्ट लोकांना निमंत्रित केलं जातं. त्यांच्याकडं जो ज्ञानाचा ठेवा आहे ते ज्ञान सगळ्यांकडं प्रसारित व्हावं म्हणून त्यांना त्या ठिकाणी आवर्जून बोलावलं जातं. त्यानंतर या चर्चासत्रामध्ये भाग घेणाऱ्या पार्टिसिपंट्सना शोधनिबंध लिहिण्यासाठी त्यांना सुचवलं जातं की त्यांनी त्या चर्चासत्रामध्ये भाग घेत असताना संबंधित तारखेला त्यांचा शोधनिबंध घेऊन येणं आवश्यक आहे, किंवा त्या संघटनेनं सांगितलेल्या टायमिंगपर्यंत तो शोधनिबंध त्यांच्याकडं पाठवून देणं आवश्यक आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की ते येणाऱ्या पार्टिसिपंटनं त्या संबंधित विषयावर सखोल असा विचार करून, अभ्यास करून येणं आवश्यक आहे. हे या चर्चासत्राला अपेक्षित आहे, त्या आयोजकाला अपेक्षित आहे. मग ह्या चर्चासत्रामध्ये वेगवेगळे विषय त्यांनी जे ठरवलेले असतात, जे त्या परिस्थितीला अनुरूप असतात. एखाद्या उदाहरणादाखल येईल पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय असू शकतो, किंवा सध्या आता एक विषय जगालाच एक समस्या भेडसावत आहे, सोळकी पळू करून सोडलेली आहे, कोरोना व्हायरस आहे. त्या संदर्भामध्ये चर्चासत्र आयोजित केली जातात. त्याचा विषय असू शकतो इम्पॅक्ट ऑफ कोरोना व्हायरस ऑन इंडिया अँड किंवा ग्लोबल इकॉनॉमी असा विषय असू शकतो, किंवा इम्पॅक्ट ऑफ कोरोना व्हायरस ऑन इंडियन इकॉनॉमी असे असू शकतो. अशा विषयावर ही चर्चासत्र आयोजित केली जातात. आणि यामधून मग लोकांना, पार्टिसिपंटना त्या समस्येविषयी, त्या प्रश्नाविषयी सजग केलं जातं आणि काही उपाययोजनासुद्धा सुचवल्या जातात. या अनुषंगाने हे चर्चासत्र, सेमिनार्स आयोजित केले जातात. त्यानंतर एक पार्ट आहे, तो आहे मॉक इंटरव्ह्यू, अभिरूप मुलाखती. विविध विभागामध्ये नोकर भरती केली जाते. वेगवेगळी पदं भरण्यासाठी जाहिराती दिल्या जातात. त्या जाहिरातीच्या अनुषंगानं, त्या पदाच्या अनुषंगानं रिटन टेस्ट घेतली जाते. रिटन टेस्टमध्ये जे उमेदवार ओरलसाठी, इंटरव्ह्यूसाठी पात्र होतात त्यांना मग त्या ओरलसाठी, इंटरव्ह्यूसाठी निमंत्रित केलं जातं. पण होतं नेमकं काय,
की त्या उमेदवारांना त्या इंटरव्ह्यू कसा फेस करायचा याचं ज्ञान असत नाही. इंटरव्ह्यूला जाताना पेहराव कसा करावा, प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात, त्याची तयारी कशी करावी, त्याचं समर्पक उत्तर कसं द्यावं याचं ज्ञान त्यांना नसतं किंवा आत्मविश्वास नसतो त्यांच्यामध्ये. म्हणून तो आत्मविश्वास जागृत करण्यासाठी त्यांना मुलाखतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी अशी एक कृत्रिम मुलाखत आयोजित केली जाते. म्हणजे प्रत्यक्ष मुलाखतीच्या अगोदर जी एक मुलाखत आयोजित केली जाते त्याला अभिरूप मुलाखत किंवा मॉक इंटरव्ह्यू असे म्हणतात. असे मॉक इंटरव्ह्यूज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या संदर्भामध्ये जे क्लासेस घेतले जाणाऱ्या संस्था असतात त्यांच्यामार्फत आयोजित केले जातात. काही एक्सपर्ट लोकांनी संस्था स्थापन केलेल्या आहेत मोठमोठ्या सिटीमध्ये, त्यांच्याकडून असं मार्गदर्शन केलं जातं. विद्यापीठ किंवा कॉलेजेसमधून करिअर गायडन्स सेल्स चालवले जातात, त्यांच्याकडून मॉक इंटरव्ह्यूज आयोजित केले जातात. आणि जे उमेदवार इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरलेले आहेत त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी तयार करण्याचं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचं कार्य या मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमामधून केलं जातं. यामध्ये मग उमेदवारांच्या योग्यतेची चाचणी केली जाते. त्यांच्याकडे असलेली क्षमता जी आहेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक जी क्षमता आहे ती क्षमता चाचपून पाहिली जाते, ती विकसित केली जाते. त्यानंतर त्या उमेदवारांची जी कृत्रिम मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या मुलाखती संदर्भामध्ये एक टिपण तयार केलं जातं, रिपोर्ट तयार केला जातो. आणि मुलाखत संपल्यानंतर त्या संबंधित उमेदवाराला बोलावून घेऊन त्याचा जो परफॉर्मन्स रिपोर्ट आहे, जे टिपण तयार केलेलं आहे, त्या टिपणामध्ये त्याच्या जमेच्या बाजू आणि उणिवा त्याला समजावून सांगल्या जातात. त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणते दोष होते, उणीव होते, ती त्याला समजावून सांगितली जाते की ज्यामुळं त्या संबंधित उमेदवाराला त्याच्या उणिवावर मात करता येते आणि ते उणीव दूर करून त्याला प्रत्यक्ष मुलाखतीला फेस करता येतं. म्हणून विशिष्ट क्षेत्रामधील तज्ज्ञांमार्फत किंवा काही संघटनांमार्फत, विद्यापीठ आणि कॉलेजेसमार्फत अशा संबंधित उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी, प्रत्यक्ष मुलाखतीला तयार करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूज आयोजित केले जातात. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.